आणि आता थेट जातोय आपण अंतरवाली सराटी या ठिकाणी। जरांगे हे उपोषण सोडते झालेले आहेत, त्यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय अंतरवाली सराटीमध्ये जमलेले हे सगळे समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत। आपलं उपोषण सोडवावं यासाठी या महिला बऱ्याच काळापासून विनवणी करत होत्या। अखेर जरांगेंनी आपलं उपोषण सोडलेलं आहे आणि आता 13 ऑगस्ट ही नवीन तारीख किंवा नवीन अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिलेला आहे। सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबतचा हा अल्टिमेटम जरांगे पाटील यांनी कायम ठेवलेला आहे। आज पत्रकारांशी बोलत असताना आणि इथल्या स्थानिकांशी बोलत असताना जरांगे पाटील यांनी मात्र जोरदार बॅटिंग केली आणि या वेळेला त्यांनी आता येत्या काळामध्ये भाजपची एकही सीट निवडून आणू नका असं म्हटलेलं आहे। उपोषण स्थळावरनं आता मनोज जरांगे पाटील उठलेले आहेत। तब्बल 5 दिवस त्यांचं हे उपोषण सुरू होतं आणि अखेर त्यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत असताना मात्र जोरदार बॅटिंग केली। माझ्यासोबत ही शाळा केली जाते, देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने ही शाळा केली जाते असं म्हणत त्यांच्या विरोधात पुण्यातून निघालेल्या अटक वॉरंटवरती त्यांनी भाष्य केलं। एक जुनं नाटकाचं प्रकरण आहे, या नाटकांसंदर्भातले पैसे जरांगेंनी दिले नाहीत असा आरोप आहे आणि त्या विरोधात एक अटक वॉरंट त्यांच्या विरोधात निघालंय। अधिक माहिती घेऊयात, लक्ष्मण सोळंके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, अखेर जरांगेंनी आपलं उपोषण सोडलंय। हॅलो लक्ष्मण, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? हो, पोहोचतोय। अखेर उपोषण सोडलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी आणि उपोषण स्थळावरनं ते आता निघून जातानाची दृश्य आपण पाहतोय थेट आपल्या NDTV मराठीच्या कॅमेऱ्यात। यापूर्वी त्यांनी जे पत्रकार परिषद घेतली त्यातून सुद्धा त्यांनी जोरदार बॅटिंग केली होती। आता नेमकं मनोज जरांगेंनी काय सांगितलंय आणि हे उपोषण सोडलंय? आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी जे आज 5वा दिवस आहे, हे 5व्या दिवशी आपण बघू शकतो की या ठिकाणी त्यांनी आपलं उपोषण हे स्थगित केलेलं आहे आणि त्याचबरोबर 13 ऑगस्ट पर्यंत राज्य सरकारला त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी आता सरकारला मुदत सुद्धा दिलेली आहे। आणि आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे। त्या आरोपानुसार हे सर्व काही देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्यांच्यावर अटक वॉरंट काढण्यात आलेलं आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। त्यामुळे आपण निश्चितपणे बघू शकतो की या ठिकाणी मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे पुणे कोर्टाकडून वॉरंट काढण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर हे वॉरंट काढताना विधी विभाग जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्यामुळे त्यांनी हे वॉरंट काढण्याचा आरोप सुद्धा केलेला आहे आणि त्यातच आता काहीतरी त्या नाटकाचे निर्देशक आहेत त्यांचा सुद्धा फोन आता जरांगे पाटलांना आलेला आहे। तर त्यावरून पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी त्या नाटकाच्या निर्देशकासोबत झालेल्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत देवेंद्र फडणवीस यांची ही खिळी असल्याचा आरोप देखील केलेला आहे। प्रज्ञा, मनोज जरांगे पाटील आता पुढे कुठे जाणार आहेत? पुढे उपचार घेण्यासाठी ते नेहमी जसे छत्रपती संभाजीनगरला जातात तसे जाणार आहेत? नेमकं काय करणार आहेत? आपण बघू शकतो की आता मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण जे स्थगित केल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील आता संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने या ठिकाणून रवाना होत आहेत। ते आता जे आंदोलन स्थळ होतं या ठिकाणून मनोज जरांगे पाटील आता बाहेर निघलेले आहे आणि आता ते आंदोलन स्थळावरनं आता ते गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील इथून ज्या ठिकाणून पहिले जे 29 ऑगस्टला आंदोलन सुरू झालं होतं, जे आंतरवाली सराटी जवळच असलेला पैठण फाटा आहे त्या ठिकाणून आंदोलन सुरू झालं होतं, त्या ठिकाणून मनोज जरांगे आता आपल्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे। आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील आता
अँब्युलन्समध्ये बसलेले आहे आणि या अँब्युलन्सच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील आता संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने या ठिकाणाहून रवाना होताना आपल्याला दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील आता ज्या पैठण फाटा आहे या ठिकाणी उपचारानंतर पैठण फाटा आहे या ठिकाणून आपलं आंदोलन सुरू करणार आहे आणि राज्यातल्या ज्या भारतीय जनता पार्टीचा त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जागा पाडण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आता ते प्रत्येक 288 मतदारसंघापैकी अनेक मतदारसंघाची चाचपणी सुद्धा करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण बघू शकतो की आता मनोज जरांगे पाटील हे गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झालेले आहे. अँब्युलन्सचा ताफा घेऊन आता ते गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झालेले आहे. प्रज्ञा, नक्कीच लक्ष्मण, सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेनं छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं ते रवाना झालेले आहेत. ही थेट दृश्य आपण बघतोय. त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्स ही इथे येऊन उभी होती आणि या रुग्णवाहिकेतनं ते निघालेले आहेत. मात्र लक्ष्मण, सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्ही सांगितलं की पुढेही ते उपोषणासाठी बसणार आहेत. किती तारखेपासून पुढचं त्यांचं नियोजन असणार आहे उपोषणाचं आणि येत्या काळात विधानसभेसाठी 40 ते 50 जागा आम्ही देणार किंवा त्यासाठीची चाचपणी होणार असंही त्यांनी सुतोवाच केलं होतं, त्याबद्दल सांगाल? प्रज्ञा, आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण जरी स्थगित केलेलं असलं तरी मनोज जरांगे पाटील आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, उपचारानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहे आणि त्यानंतरच मनोज जरांगे पाटील या दौऱ्यादरम्यानच ज्या पश्चिम महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातल्या प्रत्येक जागेची चाचपणी करणार आहे आणि त्या जागेतून मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील या ठिकाणी मराठा समाजाबरोबरच ओबीसी समाजाच्या उमेदवारांची सुद्धा चाचपणी करणार आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जो 13 ऑगस्टचा अल्टिमेटम दिलेला आहे त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील या पश्चिम महाराष्ट्राची चाचपणी झाल्याच्या नंतर आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा आणि मुस्लिम समाज त्याचबरोबर दलित समाज या समाजाची बैठक सुद्धा या ठिकाणी बोलवणार आहे. पैठण फाटा या ठिकाणी त्यांच्या कार्यालयाचं काम सुद्धा सुरू आहे आणि या कार्यालयाच्या ठिकाणी जागा शोधून त्या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहे आणि विधानसभेच्या अनुषंगाने ते तयारी करणार आहे. प्रज्ञा, नक्कीच लक्ष्मण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटलांनी जोरदार टीका केलेली आहे यावेळेला सरकारवरती आणि त्याचबरोबरीनं भाजपवरती त्यांचा जो रोष आहे तो सुद्धा स्पष्टपणे दिसलेला आहे. तुर्तास धन्यवाद लक्ष्मण या संपूर्ण माहितीसाठी. अंतरवाली सराटी इथनं आता जरांगे पाटील निघालेले आहेत छत्रपती संभाजीनगरला आणि गॅलेक्सी रुग्णालयात ते आता ॲडमिट होतील.